आता आज एकीकडे नवी दिल्लीतील जंतर मंतर आणि संसदेच्या परिसरामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात चलो संसद आंदोलन सुरू होतं, तर दुसरीकडे राज्यभरामध्ये विविध विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांकडूनही निदर्शनं आणि आंदोलनं करण्यात आली। पाहुयात कुठे कुठे आज काय काय झालंय। सुरुवातीला कोकणातली परिस्थिती बघणार आहोत। नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निदर्शनं केली। ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। भिवंडीत वकील संघटनेने आंदोलन केलं आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। पालघरच्या हुतात्मा चौकामध्ये आदिवासी संघटनांनी सरकारविरोधात निषेध आंदोलन केलं, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी हजारो नागरिकांनी विराट मोर्चा काढला आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनाच्या समर्थनासाठी विदर्भात विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलनं करण्यात आली। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे युवकांनी आंबेडकर चौकामध्ये धरणं आंदोलन करत नीट पेपर फुटीचा तीव्र निषेध नोंदवला आणि सोनम वांगचुक तसंच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली इथे सीजेपीच्या समर्थनासाठी तरुणांनी विशाल मोर्चा काढला। यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत निदर्शनं केली, तर चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाशी ऐक्य असल्याचं जाहीर करण्यात आलं। यानंतर पाहुयात मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने किती ठिकाणी आंदोलनं करण्यात आली। संभाजीनगरच्या क्रांती चौकात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण, वकील आणि नागरिक एकत्र आले होते। बीडमध्ये जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केलं। नांदेडमध्येही नागरिकांनी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत निदर्शनं केली। जालना जिल्ह्यातील अंबड इथे लाठीचार्जच्या निषेधासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढला। हिंगोलीमध्ये सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निदर्शनं करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंदोलनाचं चित्र असंच काहीसं होतं। विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं। पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन केलं, जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते। कोल्हापुरामध्ये इंडिया आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आलं, तर सांगलीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करून दिल्लीतल्या घटनेचा निषेध करण्यात आला। आणि आता उत्तर महाराष्ट्रातल्या विविध आंदोलनांचा आढावा। धुळ्यामध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि विविध विरोधी पक्षांनी आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। नाशिकमध्ये विविध विद्यार्थी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली, तर जळगावमध्ये विविध संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। धर्मेंद्र प्रधान